मेथीची काही वेगळी डिश ट्राय करायची असेल तर एकदा करून पहा, ही डाळ मेथी मस्त लागते। वाटीभर मेथीची भाजी घेतली आणि अर्धी वाटी चणा डाळ। चण्याची डाळ शिजवून घ्यायची, त्यातील थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवायची आणि बाकीची जी डाळ आहे ती स्मॅश करून घ्यायची। कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्यात आपण जी एक वाटीभर जी मेथीची भाजी घेतली ती थोडा वेळ शिजवून घ्यायची। भाजी थोडा वेळ शिजवून घेतली, ती आता मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते। त्याच कढईमध्ये अजून थोडं फोडणीसाठी तेल घ्यायचं, कांदा, हिंग, अद्रक, टोमॅटो, हिरवी मिरची थोडं परतायचं। परतल्यानंतर त्यात धणेपूड, लाल मिरची पावडर, हळद हे सगळे मसाला टाकून थोडा 2 मिनिटं परतून घ्यायचं। त्यानंतर त्यात जी स्मॅश केलेली चण्याची डाळ आहे ती टाकायची आणि जी अखंड 2 चमचे ती बाजूला काढून ठेवलेली ती पण त्यामध्ये टाकायची। बटाट्याच्या फोडी टाकायच्या, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही डाळ शिजू द्यायची। डाळ शिजली, त्यात शिजवलेली मेथीची भाजी टाकायची, त्यावर तूप, जिरं, मोहरी, एक सुकी लाल मिरची ह्यापासून तयार केलेला मस्त असा त्या डाळीला तडका द्यायचा आणि ही डाळ आपली खाण्यासाठी तयार आहे। खरं सांगू का, मी दुपारचं जेवण जेवली, ही डाळ मी रात्रीसाठी बनवली, पण ही डाळ शिजताना घरामध्ये एवढा सुगंध पसरलाय की मला पुन्हा भूक लागली। त्यामुळे ही डाळ रात्रीसाठी बनवा किंवा दुपारसाठी बनवा, कुठल्याही वेळेसाठी बनवा, ही डाळ मस्त चवीला छान आहे आणि ती खावीशी वाटते। कारण मेथीची भाजी फक्त टेस्टी नाही तर आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे। मेथीची भाजी आपण नेहमी खातो, आता डाळ पण एकदा ट्राय करून पहा। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी मदत करणाऱ्या छोट्या साध्या रेसिपी यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।